तर गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात? आम्ही पुण्याला यायच्या 2 दिवस आधी आईने ना गव्हाचं पीठ भिजवून ठेवलं होतं, कारण मला आवडतात याचे आंबट पापड, मस्त लागतात. आणि आता त्याची प्रोसेस करते आई. त्याच्यामध्ये काय टाकलंय? मीठ टाकलं त्याने पाण्यामध्ये. आरव खडी मिरची रे गाई नाही. ये बीटर से करेंगे या गुठली नहीं बनेंगी ना गाई. आज आमच्याकडे कणकेची आंबट पापड, जी माझी मोठी मावशीने नागपूरला राहते तिच्याकडे नेहमी व्हायची, तर आईने पण केलेली आहे माझ्यासाठी. आणि माझ्या आईने यावेळेला खूप काय 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 केलेलं आहे. त्यातलं थोडं थोडं आता मी पण रिपीट करणार आहे. शंभूने ना रव्याचा पापड खाल्ला, त्याला प्रचंड आवडलेला आहे, तर म्हटलं एकदा ते पण करून घेऊयात. ते आता शिजून राहिलेलं आहे, ते शिजलं की मग आम्ही घरातच टाकणार होतो. आता आमची ही पापड तयार झालेली आहेत. आंबट पापड गव्हाचे भरपूर झाले. आम्ही ब्लॉग पाहतोय, आमचा आजचाच ब्लॉग आहे. शंभू स्विमिंग पूल करतो, स्विमिंग पूल मध्ये ना तो ब्लॉग आहे. शंभू कोण आहे? मामाला जायचं ड्युटीला. शंभू राजे आमचा मामाचा काही पिच्छा सोडत नाही. सो आम्ही पुण्याला आहोत आणि चलो काय चाललंय बघूयात. आमचा मन्नू गेला ड्युटीला. ए गुरु, शंभूचं काय झालंय? पार्थ जा, पार्थ काय करतोय? खेळ. गुरु हाय म्हण. हाय. लाईट आली? हो बरोबर आहे, लाईट आली. गेली नाही? नाही गेली. हा, मामींकडे ना हे दिलं होतं आम्हाला ओटीला. बघा काहीतरी युनिक आहे. अरे 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 नीट बस, नीट बस. बसला का तू? गुरु दिसला? नीट नीट हाय कर. हाय विचार. जेवण झालं का? तुझं नाही रे, बाकी सगळ्यांना म्हण जेवण झालं. गुरुने काय जेवण केलं? गुरुने काय जेवण केलं? भात खाल्ला. अहो बोई, तू खाणार नाही का मग? आंब्याचा रसात तिखट टाकणार आहे का नानी? मग हो का? आज आमच्याकडे करणार आहे मस्त. काय करणार आहे नानी? आंबारस पुरी. आणि आईने ना रव्याचे पापड केलेत, खूप सुंदर झाले, उत्कृष्ट झालेले आहेत. तुमच्या बरोबर ना त्याची रेसिपी शेअर करते. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. शंभू म्हणतोय तुम्ही पण बनवा. नानीने कसे बनवले? आईस्क्रीम आहे? आईस्क्रीम नाहीये, आम्ही आज करतोय आंब्याचा रस आणि पुरी. तो इथे हो ग बाई, त्याच्यावर लिहिलंय का? वो नहीं समजता उसको आइसक्रीम लिखा है करके. कुछ तो भी लिखा है. शंभू नानी काय बनवते? शंभू तोड रही है. काय करते नानी? 3 राहिलाय अजून. बरं बरं, 4 राहिले का? नानीने पुऱ्या केल्या तर शंभूचे पुऱ्या करणं चाललंय. लाटा लाटा बनवतोय पण नंबर ब्लॉकचा बनव. शंभू शंभू तू काय करतोय? आंबे धुतो का? धुवून काढ, धुवून काढ.
आमचा पहिला नैवेद्य शंभू राजांना आहे. बटाट्याची भाजी, पुरी आणि आंब्याचा रस. शंभू तू जेवतोय का? आवडलं तुला रसपोळी? भरपूर आहे. शंपून टाका बी तू तेवढं शंपो. आणूया आपण. आमचं जेवण वगैरे झालं आहे. आज मस्त आंब्याचा रस, पुरी, बटाट्याची भाजी सगळं खाल्लं. आणि जरा लवकरच येतो, हाफ डे घेतो वगैरे. आणि त्याचा मित्र असतो ना कृष्णा इथे, तर आम्हाला संध्याकाळी त्याच्या घरी जायचं आहे. राजे म्हणे मी सोफ्यावर झोपणार आहेत, माझे नाना पलंगावर झोपलेत. झोपा. हे पापड जे आहेत ना ते वाळलेले आहेत, अर्धवट वाळलेत अजून. ते संध्याकाळपर्यंत चांगले वाळून जातील. आणि मी तुम्हाला अपडेट दिलंच, कसे झालेत काय झालेत सगळं सांगेलच. संध्याकाळ असल्याने मेट्रो स्टेशनला फार गर्दी आहे. आणि म्हणून तिकीट घ्यायला गेला आहे आमचा. 5:15 झालेत बघा. म्हणजे आता बसमध्ये होता, आता मेट्रोमध्ये. हा ट्रेनमध्ये. काम शंभू एक एक आला टाकायचा. जा जा. हा आता टाक शंभू पटकन. शंभूचं बघा आईच्या पर्ससाठी चाललंय सगळं. ये महा मेट्रो. शंभू हॅलो एव्हरीवन. आम्ही आता आहोत मेट्रो स्टेशनला SNDTच्या. आम्ही चाललोय कृष्णाच्या घरी. तर आता आम्ही आई मन्नू आणि मी आणि शंभू. नेमके पप्पांचं काय झालं, कॅन उचलली पाण्याची त्यांनी कूलरमध्ये टाकायला, तर कमरेत चमक भरली आणि पप्पांचं कॅन्सल होऊन गेलं वेळ. सो आम्ही कृष्णाच्या घराजवळच्या मंदिरात आलो आहे. अब जो स्वस्ति की गुल्फी की मजा अलग थी. चला आता घरी जाऊयात. हा फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. येताना परत मेट्रोने आलो. वा, कूलर लावला तर जरा बरं वाटलं, फार गरम होत होतं. आज आहे चिन्मयचा वाढदिवस. आम्हाला तिथे जायचं आहे, कीर्तीने बोलवलेलं आहे. मी आबोली जाणार आहोत तिथे. प्रजनताई पण येणार आहे, नभा पण आहे. चला तर मग जाऊया. आज आहे चिन्मयचा बड्डे. हाय चिन्मय. केक आलेला आहे. हॅपी बर्थडे चिन्मय. मस्त डोरेमॉनचा केक आणलाय चिन्मय. सो गाईज, मन्नूच्या मित्राच्या घरी जाऊन आलो आणि आल्यानंतर आम्ही जरा थोडंसं जेवण वगैरे केलं आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.